काय थांबा जरा इकडे बाई काय अशी आहे ना माझ्या मतदारसंघात म्हणजे साक्री मतदारसंघात पिंपळनेर सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G ह्या रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेलं आहे, परंतु 5 वर्षात आजही त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. पिंपळनेर गावातून हा रस्ता जाणारा आहे, पिंपळनेर सटाणा मार्ग. तर त्या ठिकाणी 5 वर्षापासूनचा हा रखडलेलं काम आहे. तर त्या रस्त्यावर आजपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. रस्त्यावर पाण्या पावसात सुद्धा वेगवेगळे प्रकारचे अनेक खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास 4 ते 5 ॲक्सिडेंट मोठे झालेले आहेत आणि 4-5 जीव सुद्धा त्या ठिकाणी गमावलेला आहे. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात सुद्धा होत असतात. त्या ठिकाणी दोन्ही साईडला रस्त्याच्या आजूबाजूला व्यापारी वर्ग यांचे दुकानं आहेत. त्या दुकानदारांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना अनेक अडीअडचणी येतात आणि त्रास सहन करावा लागतोय. तर अशा प्रकारचं ह्या 5 वर्ष रखडलेल्या ह्या कामाचं निवेदन आम्ही जवळपास 5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येतंय की पिंपळनेर गावात आजूबाजूला जे अतिक्रमण धारक आहेत, जास्त नाही आहेत, परंतु 8-9 लोकांचे काही अतिक्रमण असतील, छोटे असतील, परंतु ते अतिक्रमण धारकांनी काही कोर्टात केसेस टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी उत्तर आतापर्यंत देण्यात येत आहे. म्हणून त्या रस्त्याला आतापर्यंत अडथळा येतोय अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी माहिती दिलेली होती. परंतु त्याच्यातून सुद्धा काही मार्ग काढता येईल या हिशोबाने आणि या उद्देशाने आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री यांना देखील आम्ही दरवर्षी निवेदन देत असतो, परंतु याच्यातून काही मार्ग आतापर्यंत निघालेला नाही. शेवटी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसायची आज आमची तयारी होती, परंतु यासाठी आम्ही उपोषणाची बसायची तयारी असल्याचे पत्र आम्ही 4-5 दिवसापूर्वी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा आम्ही दिलेलं होतं. परंतु सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 3-4 दिवसापूर्वीच पुन्हा आम्हाला त्याचं उत्तर देऊन पाठवलेलं होतं की या आपल्या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता चालू आहे, म्हणून आचारसंहितेच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी उपोषण करता येणार नाही अशी त्यांनी विनंती केलेली आहे. म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी उपोषण न करता उपोषण थोडे दिवसासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आमचे अभियंता आणि कार्यकारी अभियंता, उपअभियंता, भूमापन, नगर भूमापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी साक्री आणि पिंपळनेर, अप्पर तहसीलदार पिंपळनेर आणि तसेच त्या कामाचे ठेकेदार आणि सर्व त्यांच्या संबंधित असलेले सर्व पदाधिकारी अशा सर्वांची आज कलेक्टर साहेबांच्या दालनात त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यावर ह्या कामावर ते नक्कीच तोडगा काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्या पद्धतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्हाला कळवतील, त्या पद्धतीने आपण ह्या त्यांच्या काम नक्कीच होईल अशी आम्ही आशा धरून आलेलो आहोत. जर पुन्हा अजून आम्ही जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आम्ही वाट बघतोय, कामाला काही त्यात प्रगती होते, कामात सुधारणा होते किंवा नाही काम जर नाही झालं तर पुन्हा अजून आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी
उपोषणाला आम्ही सर्व पिंपळनेर वासीय, सर्व पक्षीय आणि सर्व व्यापारी वर्ग, सर्व त्या परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही पुन्हा अजून उपोषणाची तयारी आम्ही करणार अशी आम्ही आपल्याला माहिती देते. या